कोकणात सलग 3 दिवस मान्सूनपूर्व पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे जनजीवनावरती परिणाम झालेला आहे। या पावसामुळे दानादान उडवून दिलेले आहे आणि एकंदरीत या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आता जे ठिकाण आहे ते आहे मिऱ्या नागपूर रस्त्यावरचं आणि रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या परटवणे हे जे गाव आहे या गावालगत जाणारा हा रस्ता आहे आणि हा रस्ता मध्यरात्री खचलेला आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरून जी वाहतूक सुरू होती नियमितपणे ती या ठिकाणी थांबवून ती पर्यायी रस्त्याने वळवण्यात आलेली आहे। जर एकंदरीत या रस्त्याची आपण जर का स्थिती बघितली तर मध्यरात्रीच्या वेळेला सुदैवाने इथं कोणतंही वाहन नव्हतं, त्यामुळे दुर्घटना जी म्हणतो आपण जी संभाव्य दुर्घटना होती ती मात्र टळलेली आहे। पण एकंदरीत या रस्त्याची जर का परिस्थिती बघितली तर हा किती गंभीर प्रकार आहे हे आपल्याला ध्यानात येऊ शकतं। अगदी याच रस्त्यावरून गणपतीपुळ्याला देखील जाता येतं। मोठ्या संख्येने या ठिकाणावरून वाहनांची रात्री अपरात्री अर्थात 24 तास ये-जा सुरू असते आणि ही रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। अगदी त्याला खेटूनच एक पर्यायी रस्ता सध्याच्या घडीला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणावरून सध्या जर बघितलं आपण तर वाहनांची ये-जा सुरू आहे। स्वाभाविकपणे कोकणात मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे मुंबई गोवा हायवे असेल किंवा मिरा नागपूरची ही अवस्था त्याच्याबद्दल एकंदरीत नाराजी व्यक्त केली जात आहे। सध्या जर हवामान विभागाने दिलेली माहिती बघितली तर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आणखीन 2 दिवस आहे। मागचे 3 दिवस हा पाऊस बरसतोय आणि पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीने पावसाचा जोर राहील असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। सध्याच्या घडीला काहीसा सरींवरती पाऊस बरसतोय आणि साधारणपणे समुद्र देखील खवळलेला आहे आणि किनारपट्टी भागामध्ये साधारणपणे ताशी 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।